पुण्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता जास्त आहे। पुढारी न्यूजच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। अजित पवार यांच्या सोबतची बैठक फिसकटलेली आहे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीमध्ये परतलेली आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच महापालिकेच्या निवडणुका लढणार अशी चर्चा सुरू होती। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र चिन्हावरून, जागा वाटपावरून ही सगळी चर्चा फिसकटली आणि त्यामुळे आता शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढेल। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। ज्ञानेश्वर, अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटून गेले। त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी चर्चा झाली आणि आता सगळ्यात महत्त्वाची घडामोड जी पुण्यात घडते पुणे महानगरपालिकेमध्ये ती म्हणजे मवियाची बैठक सुरू होती। काल जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत ही मवियाची बैठक चालली। याचं कारण ठरलं, दुपारी शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांना भेटून आली होती। स्थानिक नेते दुपारी अजित पवारांना भेटून आले होते, मात्र या बैठकीतली चर्चा फिसकटलेली होती। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय जवळपास झालेला होता। कारण ज्या वाटाघाटीच्या आणि चर्चेच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली ती फिसकटली। चिन्ह घड्याळ वापरा असं अजित पवारांकडून सांगितलं गेलं होतं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र तुतारीवर आम्ही सगळे लढू असं अजित पवारांना सांगितलं आणि इथे ही बैठक फिसकटली। त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मवियामध्ये परतली आणि रात्री त्यांची बैठक मवियाची सुरू झाली, जी जवळपास 3 वाजेपर्यंत चालली आणि आता अशी परिस्थिती आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी ही शिंदेच्या शिवसेनेसोबत एकत्र लढू शकते, कारण शिंदेची शिवसेना देखील भाजपमध्ये समाधानी नाही। तर दुसरीकडे मवियाच्या ह्या सगळ्या बैठका सुरू झाल्यानंतर मवियातले सगळे स्थानिक नेते एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवतील अशा पद्धतीची शक्यता आहे। दुपारी याबाबतचे एक अधिकृत पत्रकार परिषद देखील होईल आणि या पत्रकार परिषदेत आपल्याला नेमक्या कशा पद्धतीनं मवियातलं जागा वाटप झालंय याबद्दलचा तपशील समजू शकेल। पण ज्ञानेश्वर, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची आज सकाळी भेट झालेली आहे, त्याच्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही की येणार आहेत, त्याच्यामध्ये अजून संभ्रम कायम दिसतो। मी सुरुवातीलाच सांगितलं की अमोल कोल्हे हे फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरती पुणे वगळता फक्त पिंपरी चिंचवड मध्येच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्याच पद्धतीची अजूनही प्रयत्न जे आहेत अमोल कोल्हेंकडून ते सुरू आहेत। अर्थात आत्ता झालेल्या बैठकीतला तपशील आणखी समोर आलेला नाही। जेव्हा अमोल कोल्हे माध्यमांसोबत बोलतील तेव्हा त्याही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात की आजची बैठक देखील फिसकटली आहे यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। बरं, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। आपण पुढची एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, त्यावर देखील तुमचे अपडेट्स हवे आहेत। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे उद्या